अमूर्त पूजेची फुलं, स्वामी माधवानंद यांच्या पुस्तकातील अंश आता ऐकूया. अभिवाचन केले सुनील शिनखेडे यांनी. वंदे गुरूणाम चरणारविंदे संदर्शित स्वात्मसुखावबोधे जनस्य जांगुलिकायमाने संसार हालाहल मोह शांतये. संतांचं समचित्तत्व. ज्ञानी व्यक्तीचा त्याच्याशी संबंधित जगाशी संबंध एखाद्या मोठ्या वृक्षाचा त्याच्या सावलीत त्याच्या आश्रयानं राहणाऱ्या गुरांशी जसा संबंध असतो तसा असतो. हा ज्ञानेश्वर महाराजांचा एक दृष्टांत आहे. येणाऱ्या प्रत्येकाला त्याची ओळख किंवा योग्यता न विचारता सावली देणं, फुलं फळं देणं हा झाडाचा स्वभावच असतो. यात आणखी एक गोष्ट आहे की एखादं वासरू सावली सोडून दूर जाईल तर त्याला झाड बांधून ठेवत नाही किंवा हाका मारत त्याच्या मागेही जात नाही, आणि ते परत आलं तर सर्व प्रेम, सावली आणि शीतलता कोणताही प्रश्न न विचारता त्याला सहज प्रदान केली जाते. स्वतःला प्राप्त होणाऱ्या इष्ट अनिष्ट गोष्टींचा संत सहज स्वीकार करतात. विशेष काही घडलंय असं ज्या गोष्टींबाबत सामान्य कुणालाही वाटेल अशा त्यांच्याशी प्रत्यक्ष संबंधित नसलेल्या कित्येक घटना घडत असल्या तरी ते आतून हलून जात नाहीत. पुण्याचे स्वामी माधवनाथ यांच्या जवळच्या नात्यातल्या अशा 3-4 व्यक्ती एका वर्षी एकामागून एक निवर्तल्या. त्या प्रसंगांमध्ये स्वामी शांत स्थिर असेच होते. त्यानंतर मी त्यांना प्रश्न विचारला की संतांना दुःख होतच नाही का? त्यावर ते म्हणाले, दुःख होत नाही असं नाही, पण एखाद्या माणसाकडे 5 लाख रुपये असतील आणि त्यातले 5 रुपये कुठेतरी पडले तर त्याला जी चुटपुट लागते तसं ते दुःख असतं. उलट एखाद्याकडे 5च रुपये असले आणि ते पडले तर त्याला जे दुःख होईल तसं साधारण संसारी माणसाचं दुःख असतं. संतांना ऐहिका पलीकडची शाश्वत आत्मस्वरूपाची अनुभूती येणं ही मोठी संपत्ती प्राप्त झालेली असते. तिच्या तुलनेत ऐहिक काही गमावणं किंवा मिळणं हे श्रीमंताचे 5 रुपये जाणं किंवा त्याला 5 रुपये मिळण्यासारखं आहे. तत्कालीन सुखदुःख असतंच, पण ईश्वर प्राप्तीमुळे अंतःकरण शांत स्थिर असतं. ईश्वर भाव मनात असलेल्या कोणाही व्यक्तीला ही स्थिरता आणि शांती प्राप्त होते. हरिओम तत्सत असं म्हणून कोणत्याही गोष्टीला ईश्वरचरणी सोडून द्यावं. पुनश्च हरिओम असं म्हणून वर्तमानाला सामोरं व्हावं आणि हरिओम स्मरणात कर्म करत राहावं. संतांचं समचित्तत्व आपल्यातही येईल. अमूर्त पूजेची फुलं, स्वामी माधवानंद यांच्या पुस्तकातील अंश आत्ता आपण ऐकले. अभिवाचन केलं सुनील शिनखेडे यांनी.